श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिसेंबर 2025 साठी मेष राशीचे राशी भविष्य. डिसेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहेत ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेष राशीची ग्रहांची स्थिती. महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीच्या 4थ्या घरात गुरु ग्रह असेल, केतू सिंह राशीच्या 5व्या घरात, तर बुध तुळ राशीच्या 7व्या घरात आणि मंगळ, रवी, शुक्र वृश्चिक राशीच्या 8व्या घरात, राहू कुंभ राशीच्या 11व्या घरात आणि चंद्र, शनी मीन राशीत स्थित आहेत. डिसेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार हा महिना तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असेल. करिअरच्या बाबतीत तुम्ही संपूर्ण महिना व्यस्त असाल. व्यावसायिकांना चांगले परिणाम दिसतील आणि त्यांचे परिश्रम यशस्वी होतील, परंतु महिन्याचा पहिला भाग त्यांच्यासाठी चांगला राहील. विद्यार्थ्यांनी कठीण आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे. संपूर्ण महिन्यात 5व्या घरात असलेला केतू त्यांच्या अभ्यासात काही समस्या निर्माण करू शकतो, परंतु सखोल शिक्षणात तुमची आवड निर्माण होईल. प्रेम संबंधामध्ये काही चढउतार येतील. महिन्याच्या उत्तरार्धात काही चांगल्या बातम्या अपेक्षित आहेत. विवाहित व्यक्तींना महिन्याची सुरुवात चांगली होईल. संबंध सौहार्दपूर्ण होतील. उत्तरार्धात काही चढउतार येऊ शकतात, परंतु तरीही 20 तारखेपासून शुक्र 9व्या घरात संक्रमणामुळे परिस्थिती सुधारेल. आर्थिकदृष्ट्या हा महिना चढउतारांनी भरलेला असेल. तुमचे खर्च लक्षणीय वाढतील, परंतु उत्पन्न देखील हळूहळू वाढेल, म्हणून तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवन ठीक राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. महिन्याच्या सुरुवातीला गुरुग्रह कर्क राशीत उच्चस्थानी असेल. 4 तारखेला तो मिथुन राशीच्या 3ऱ्या घरात वक्री होईल. राहू संपूर्ण महिना 11व्या घरात आणि केतू 5व्या घरात राहील. संपूर्ण महिन्यात शनी 12व्या घरात राहील, तर बुध महिन्याच्या सुरुवातीला 7व्या घरात असेल. दरम्यान सूर्य, शुक्र आणि मंगळ हे सर्व 8व्या घरात असतील, जिथून बुध 6 तारखेला 8व्या घरात जाईल आणि 29 तारखेला 9व्या घरात प्रवेश करेल. 16 तारखेला सूर्य 9व्या घरात प्रवेश करेल. 7 तारखेला मंगळ 9व्या घरात प्रवेश करेल आणि 20 तारखेला शुक्र 9व्या घरात प्रवेश करेल. त्यानंतर तुमचे नशीब तुम्हाला अनुकूल राहील. लांब प्रवास आणि परदेशी प्रवास शक्य आहेत. 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर. 1 डिसेंबर रोजी महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. दुर्दैवाची भीती कायम राहील. प्रत्येक कामात अडथळे येतील. 2 आणि 3 तारखेला अनुकूल काळ येईल. मनात चिंता असेल, पण स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. नवीन योजना आखल्या जातील आणि भविष्यात मोठे फायदे मिळतील. तुम्हाला एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून पाठिंबा मिळेल. 4 आणि 5 तारखेचा वेळ सामान्यतः फलदायी राहील. तुम्ही तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पूर्ण कराल आणि काही पैशाच्या बाबतीतही वाटाघाटी आणि करार होतील. तुमच्या गंभीर विचारसरणीमुळे तुम्ही योग्य दिशेने पुढे जाल. 6 आणि 7 तारखेचा वेळ पैसा देणारा असेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात आशा निर्माण होईल. एक जुना मित्र अचानक येईल आणि त्याच्याशी जुने मतभेद दूर होतील आणि नवीन संबंध प्रस्थापित होतील. 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर. 8 आणि 9 तारखेला वेळ चांगला नाही. कुटुंबात कलह, भांडणे आणि कलह निर्माण होतील. तुम्हाला अचानक कर्ज घ्यावे लागू शकते किंवा कोणाला दिलेले पैसे बुडू शकतात. 10 आणि 11 तारखेला वेळ चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. मुलाखतीत तुम्हाला यश मिळेल. काही महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या पालकांचे आशीर्वाद मिळतील. बुद्धिमत्ता आणि विवेक आवश्यकता असलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. 12, 13 आणि 14 तारखेला वेळ आनंद आणि समृद्धीने भरलेला असेल. भौतिक कामे पूर्ण होतील. उत्साह राहील. घरात पाहुण्यांची ये जा राहील. प्रवासातून तुम्हाला फायदा होईल. 15 तारखेला वेळ आनंद आणि शांतीने भरलेला असेल. 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर. 16 आणि 17 तारखेला शुभ वेळ राहील. जर तुम्ही मेहनती राहिला तर तुम्हाला लाभ मिळेल. ज्या कामात अपयश येण्याची शक्यता होती ते कामही यशस्वी होईल. विलासिताकडे कल वाढेल. 18 आणि 19 तारखेला 8व्या घरात चंद्र घातक ठरेल. बहुतेक त्रास होतील. कामात अडथळे येतील. काही अप्रिय घटना घडू शकतात. काळजी घ्यावी. आरोग्य अचानक बिघडू शकते. 20, 21 आणि 22 तारखेला चांगले काळ आहेत. भौतिक सुखसोयीमध्ये वाढ होईल. तुमच्या नोकरीत बोनस मिळेल. तुमच्या मुलाच्या लग्नाशी संबंधित चर्चा पुढे जातील. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक बळ मिळेल. वेग आणि व्यवसाय आणि भागीदारात परिस्थिती अनुकूल होईल. 23 तारखेला तुम्हाला आदर मिळेल. विम्याकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. अभ्यास आणि अध्यापनाच्या कामात तुम्हाला योग्य संधी मिळतील. 24 ते 26 डिसेंबर. महिन्याचा मध्य भाग फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तुमच्या घरी ठेवण्यासाठी आमंत्रित करू शकता. तुमच्या पुण्यकर्मामध्ये वाढ होईल. तुम्ही एखाद्या हिल स्टेशनवर सहलीला जाऊ शकता. 27 आणि 28 तारखेला वेळ चांगला नाही. कोणावरही विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचे काम अपूर्ण राहील. मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता राहील. परदेश किंवा परदेशाबाहेर जाण्याचा फंद्यात पडू नका, अन्यथा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जाईल. 29 ते 31 तारखेतील वेळ यशस्वी होईल, परंतु तुमच्यासाठी काहीतरी नवीन खरेदी कराल. तुमचे वर्तन सर्वांशी चांगले राहील. लोक तुमची प्रशंसा करतील.
तुम्ही नवीन वर्षाचे आगमन साजरे कराल. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त असेल. 10व्या घराचा स्वामी शनी संपूर्ण महिन्यात 12व्या घरात असेल, ज्यामुळे तुम्ही सतत व्यस्त राहाल. तुम्ही कामासाठी वारंवार प्रवासात व्यस्त असाल आणि यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, अगदी प्रदेशातही प्रवास करावा लागू शकतो. कामासाठी यशस्वी परदेश प्रवास तुम्हाला तुमच्या क्षेत्रात आनंद आणि यश देईल. कामाचा दबाव कायम राहील, म्हणून तयार राहा. 6व्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 7व्या घरात आणि नंतर 6व्या दिवशी तुमच्या 8व्या घरात जाईल. 6व्या घरापर्यंत कामाच्या ठिकाणी कामगिरी चांगली राहील, परंतु त्यानंतर 8व्या घरात बुधाचे प्रवेश तुमच्या आव्हानांना आणि विरोधकांना वाढवेल, म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. महिन्याची सुरुवात व्यवसायातील लोकांसाठी अनुकूल असेल. 7व्या घरात असलेला बुध तुमची बुद्धी तीक्ष्ण ठेवेल. तुम्ही चांगले व्यावसायिक निर्णय घ्याल, ज्यामुळे तुम्हाला नफा होईल. 6व्यापासून ते 8व्या घरात जाईल. त्याआधी 4 तारखेला गुरुग्रह 3ऱ्या घरात प्रवेश करेल आणि तिथून 7व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे भागीदारी व्यावसायिकांना फायदा होईल. 29 तारखेला बुध 9व्या घरात प्रवेश केला. त्याआधी 20 तारखेला 7व्या घराचा स्वामी शुक्र तुमच्या 9व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे प्रवासाद्वारे व्यवसायात फायदा होईल. या व्यतिरिक्त तुमच्या आर्थिक आव्हाने कमी होतील आणि व्यवसायात भरभराट होईल. तुमची आर्थिक परिस्थिती थोडी अस्थिर असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ आणि शुक्र तुमच्या 8व्या घरात असतील. शनी संपूर्ण महिन्यात 12व्या घरात असेल, ज्यामुळे जास्त खर्च होतील. काही चालू आणि काही अचानक, यामुळे तुम्हाला त्रास होईल आणि याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. तुम्ही हे व्यवस्थापित केले पाहिजे आणि तुमचे खर्च नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा समस्या वाढू शकतात आणि तुम्हाला आर्थिक आव्हानांना सामोरे जाऊ लागू शकते. गुरुग्रह वक्री 4थ्या तारखेला तुमच्या 3ऱ्या घरात प्रवेश करेल आणि तिथून तुमच्या 9व्या आणि 11व्या घरात, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात थोडी वाढ होईल आणि तुमचे मन काही धार्मिक कार्यांकडे आकर्षित होईल. यामुळे देवाच्या कृपेने तुम्हाला धन आणि भाग्य मिळेल. 6 तारखेपासून बुधग्रह तुमच्या 8व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे पुन्हा एकदा समस्या वाढतील आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी होईल. 7 तारखेला मंगळ 9व्या घरात जाईल, ज्यामुळे तुमच्या काही आर्थिक आव्हानांना आराम मिळेल. त्यानंतर 16 तारखेला सूर्य येथून आणि 20 तारखेला शुक्र 9व्या घरात जाईल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थिती लक्षणीय सुधारणा होईल. 29 डिसेंबर रोजी बुध देखील येथून भ्रमण करेल आणि 9व्या घरात जाईल, ज्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. महिनाभर राहूच्या 11व्या घरात उपस्थितीमुळे तुम्हाला उत्पन्न मिळत राहील. निरोगी आर्थिक परिस्थिती राखण्यासाठी तुम्हाला तुमचे खर्च नियंत्रणात ठेवावे लागेल. डिसेंबर मासिक राशीफल 2025 नुसार आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना थोडा कमकुवत असण्याची शक्यता आहे. प्रथम तुमच्या राशीचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात सूर्य आणि शुक्राचा स्थित असेल. शनी 12व्या घरात असेल आणि केतू 5व्या घरात असेल, ज्यामुळे तुम्हाला पोट, डोळे आणि झोप, वाहन अपघात किंवा दुखापत, अनियमित रक्तदाब आणि त्वचेच्या अलर्जी संबंधित समस्या उद्भवू शकतात. या समस्यावर त्वरित उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्याकडे दुर्लक्ष करणे टाळा, कारण असे केल्याने तुमच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात तुलनेने अनुकूल असेल, कारण मंगळ, सूर्य आणि शुक्र हळूहळू 8व्या घरातून 9व्या घरात जातील आणि 8व्या घरात फक्त बुध राहील. म्हणून तुम्हाला त्वचा आणि मज्जासंस्थेच्या समस्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुमचा आहार सुधारल्याने पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. भरपूर झोप घ्या आणि हलके जेवण करा, जेणेकरून तुम्हाला चांगली झोप मिळेल, कारण तुमची झोप जितकी चांगली असेल तितके तुमचे आरोग्य चांगले राहील. डोळ्यातून पाणी येणे आणि दृष्टीदोष यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात, म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर या महिन्याची सुरुवात खूप कठीण असेल. केतू संपूर्ण महिनाभर तुमच्या घरात राहील, ज्यामुळे तुमचे प्रेमसंबंध कठीण आव्हानांना भरून जातील. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराचे गैरसमज वाढू शकतात, ज्यामुळे तुमच्या नात्यासाठी काटेरी मार्ग निर्माण होऊ शकतो. 5व्या घराचा स्वामी सूर्य, प्रेमाचे कारक शुक्र आणि मंगळासह 8व्या घरात असेल, ज्यामुळे तुमच्या प्रेमसंबंधात त्रास आणि कटुता वाढण्याची शक्यता निर्माण होईल. 7 तारखेला मंगळ 8व्या घरातून 9व्या घरात जाईल, ज्यामुळे या परिस्थितीत काही प्रमाणात कमी होतील. 16 तारखेला सूर्य देखील येथून 9व्या घरात जाईल, ज्यामुळे तुमचे प्रेमसंबंध काही प्रमाणात स्थिर राहतील. त्यानंतर 20 तारखेला शुक्र देखील येथून 9व्या घरात जाईल, ज्यामुळे नशिबाचा काही आधार मिळेल, ज्यामुळे तुमचे नाते सुधारण्यास मदत होईल. म्हणून तुम्ही अशा कोणत्याही समस्यांपासून दूर राहावे, ज्यामुळे तुमच्या दोघातील गैरसमज वाढू शकतात. विवाहित व्यक्तींसाठी महिन्याच्या सुरुवातीला बुध तुमच्या 7व्या घरात असेल आणि 7व्या घराचा स्वामी सूर्य आणि मंगळासोबत 8व्या घरात असेल. यामुळे परस्पर सुसंवाद वाढेल आणि तुमचे संवाद कौशल्य सुधारेल. तुमच्या नात्यात प्रेम असेल, परंतु सासरच्या लोकांकडून जास्त हस्तक्षेप केल्याने ते ताणले जाऊ शकते. महिन्याचा उत्तरार्ध तुलनेने अनुकूल असेल, परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. डिसेंबर मासिक कुंडली 2025 नुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला गुरु त्याच्या उच्च राशीत कर्क राशीत 4थ्या घरात स्थित असेल, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही घरगुती समस्या सोडवण्यास मदत होईल. घरातील वातावरण सुसंवादी असेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आदर केला जाईल, जे तुमच्यावर आणि इतरांवर त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन करतील, जे सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. यामुळे कौटुंबिक एकता देखील वाढेल. महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात असलेले आणि दुसऱ्या घरात दृष्टी करणारे सूर्य, मंगळ आणि शुक्र तुमचे बोलणे वाढवू शकतात आणि काही कटुता निर्माण करू शकतात, ज्यामुळे तुमचे नाते धोक्यात येऊ शकते. म्हणून आव्हानावर मात करण्यासाठी तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल आणि कामे करावे लागेल.
दुसऱ्या घराचा स्वामी शुक्र देखील महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात असेल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि सासू सासऱ्यांशी संवाद होईल. या व्यतिरिक्त असा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो जो तुमच्या कुटुंबाला आणि सासू सासऱ्यांना एकत्र आणेल. यामुळे कौटुंबिक प्रेम वाढेल. 4थ्या स्थानापासून बृहस्पती मागे जाईल आणि 3ऱ्या स्थानात जाईल. तुमच्या भावंडांची प्रलंबित कामे पूर्ण करेल. त्यांना त्यांच्या प्रयत्नामध्ये यश मिळेल आणि तुम्ही त्यांना मदत कराल. यानंतर 20 तारखेपासून शुक्र 8व्या स्थानातून बाहेर पडून 9व्या स्थानात जाईल, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढेल. उपाय आहेत: मंगळवारी मंदिरात ध्वजारोहण करावे. श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणे देखील फायदेशीर ठरेल. गुरुवारी गुरुदेवाचे उपास करा आणि किंवा केळी किंवा पिंपळाच्या झाडाची पूजा करा. मंगळवारी डाळिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि भूमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.